नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। 4-5 दिवसांपूर्वी मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या, म्हणजे काही प्रोडक्ट ऑर्डर केलेले, ते मला रिसीव्ह झालेले आहेत। तर बघूया आपण आता या बॉक्समध्ये काय आहे। आणि हा प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवलेला आहे। तर इथे ही कंपनी लिहिलेली आहे आणि इथे तुम्हाला दाखवते बघा। तर या आहेत ग्लास जार, ज्या बऱ्याच दिवसापासून मला घ्यायच्या होत्या। आणि इथे लिहिलंय पॉप जार विथ ग्लास जार कव्हर 750 ml च्या आहेत आणि 6 पीसचा सेट आहे। आणि ऑनलाईनला खूप चांगल्या किमतीमध्ये मला मिळाली। म्हणजे कधीतरी बोलतात ना, उशिरा एखाद्या गोष्टीला झाला ना तर ती गोष्ट नेहमी चांगलीच होते, तसं या बाबतीत काहीसं झालंय। आणि याच्या कॉस्ट म्हणजे बऱ्यापैकी मला अर्ध्या किमतीमध्ये हे मिळालेलं आहे। आणि तुम्हाला पण घ्यायचं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करेन आणि खाली लिंक पण देईन। चला आता ते सगळं आपण नंतर बोलूया, पण पहिलं मी तुम्हाला ओपन करून दाखवते की या ग्लास जार आहेत तरी कशा। आणि घरी आल्या आल्या मला हे पार्सल रिसीव्ह झालंय। एक 3-4 दिवसापूर्वी मी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे आणि आज आलं। मी सचिनला ऍक्च्युली तेव्हाच बोललेली, कारण काचेचे कंटेनर होते, तर मी त्याला म्हटलं की तो पहिलं लगेचच ओपन करून बघ, म्हणून त्याने लगेच ओपन करून बघितले। आणि मग आता मला एक्साइटमेंट होती की मी कधी एकदा ओपन करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते असं। आणि हे बघा, हे असे आहेत आपले जार कंटेनर। तर हा, हे आहे त्याचं झाकण, असं लीड आहे आणि हे बघा असे आहेत। आणि याच्यामध्ये ना बरेच ते असे लाइनिंग वाले वगैरे येतात जार वगैरे। तर अशा पॅटर्न मधल्या जार ऍक्च्युली काय होतं माहितीये, जेव्हा तुमच्याकडे अशी मोठी जागा असेल ना शेल्फ, तेव्हा अशा जारचा म्हणजे चांगला उपयोग होतो। नाहीतर ना हे असं लीड असल्यामुळे थोडंसं ठेवायला प्रॉब्लेम होतो। पण मला थोडंसं उंचवालेच हवे होते आणि 750 ml चे मला मिळालेत ना, तर तो एक चांगला बेनिफिट मिळाला मला। म्हणजे ही डील खूप चांगली मिळाली। ग्लास वगैरे अगदी छान ग्लास वगैरे आहे। आणि मी ना अजून तुम्ही बघू शकता, मी सगळं काही ओपन केलेलं नाही, आता फक्त तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्यावर दाखवते ना, तेव्हाच मी पण ओपन करून बघणार आहे की सगळे प्रोडक्ट्स कसे आहेत, ग्लास वगैरे कुठे क्रॅक वगैरे नाहीये का, काही रिटर्न वगैरे करायचं आहे का मला। तर खूप छान आहे, म्हणजे मला वाटलं पण नव्हतं, त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर आलेले आहेत। आणि ऍक्च्युली मी याच्यातली ना अजून छोटी साईज पण बघत होती की सेम मध्ये जर मला सेट मिळाला असता ना छोटा, तर मी घेतला असता, पण तो छोट्यामध्ये मला काही अवेलेबल नाही मिळाला। मी अजून दुसरे पण काही प्रोडक्ट म्हणजे याच्या सारखेच मी ग्लास कंटेनर ऑर्डर केलेले आहेत। ते जसे जसे मला रिसीव्ह होतील ना तसे तसे मी तुमच्याबरोबर शेअर करेन। पण ही डील मला खरंच खूप छान मिळाली, मस्तच मिळाली। तर छान वाटतात बघा ग्लास कंटेनर, म्हणजे मला पण बघून खूप छान वाटतात की मस्तच आलेत ग्लास कंटेनर। आणि खूप म्हणजे अगदी क्लीन करायला माझ्या मते ना खूप बरं पडेल। म्हणजे याच्यामध्ये जेव्हा त्या लाइनिंगचा जो ट्रेंड निघालाय ना अशा बॉटलमधला, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असं आहे आणि क्लिअर असल्यामुळे अजून त्या छान दिसतात। तर तुम्ही गेस करा या बॉटल मला कितीला मिळाल्या असतील। तर ह्या बॉटलची कॉस्ट जवळपास 700 रुपयाला मला या मिळालेल्या आहेत। आणि 700 रुपयामध्ये या 6 बॉटल मिळालेल्या, म्हणजे 100 रुपये 100-120 रुपयाला तुम्ही पकडू शकता, 110 रुपये किंवा 120 रुपयाला तुम्ही मला ही एक बॉटल मिळालेली आहे। कारण या बॉटल जर तुम्ही या साईजच्या जर 750 ml च्या बाहेर जर बघायला गेलात, बाहेर जरी गेलात तरी माझ्या मते 1400-1500 आरामात घेतले जातील 6चा सेट, जेव्हा आपण सेटमध्ये घ्यायला जातो। आणि इंडिव्हिज्युअल पण घ्यायला झालो तर आपण 200 रुपये तर आहेत। आता जशा माझ्याकडे या ज्या बॉटल आहेत ज्या डीमार्ट मधनं घेतलेल्या मी, या पण मला ईच बॉटल 200 रुपयाला मिळालेली। तर या पण मी अशा घेतलेल्या आहेत। आणि मी आयकियामध्ये पण माझ्याकडे मधल्या ज्या अशा बॉटल्स आहेत त्या पण त्याच रेंजच्या आहेत। आणि या पण बॉटल म्हणजे खूप चांगल्या रेंजमध्ये मिळाल्या। आणि कधी कधी काय होतं माहितीये, आपण जेव्हा शोधत असतो आणि अचानक एखादी गोष्ट नजरेस पडते आणि ती खूप छान येते, तेव्हा खूप आनंद होतो। आणि मला खूप म्हणजे एक किचन मधले, जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलेलं की किचन मधले 2025च्या सुरुवातीला मी म्हटलेलं की किचनसाठी बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत, तर त्याची सुरुवात आता झालेली आहे। तर अजून एक प्रोडक्ट मला रिसीव्ह झाला याच्याबरोबर, तो पण मी तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर मी ऍक्च्युली याच्यामधल्याच छोट्या साईज बघत होती, पण मला मिळालं नाही। मग मला हा एक सेट मिळाला 3चा, हा पण अगदी छान कमी रेंजमध्ये मला मिळालेला आहे। तर हे बघा, ह्या अशा पद्धतीच्या आहेत आणि याच्यावर वुडनचं लीड आहे। हे मी डीमार्ट मधनं घेतलेले जे कंटेनर होते ना तशा पॅटर्न मध्ये आहेत आणि ग्लास पण खूप छान आहे याचं।
आणि दिसायला पण खूप म्हणजे मस्तच दिसतात. आणि ऑनलाईनला ही पण डील मला खूप मस्त मिळाली. आणि अशा पद्धतीचे ग्लास कंटेनर पूर्ण किचनमध्ये असतील तर काय मग काय बघायलाच नको. म्हणजे किचनचा आपला लुकच खूप चेंज होऊन जाईल. तर हे बघा, हा 3चा सेट घेतला. ऍक्च्युली मला पहिला थोडासा डाऊट होता. हे ऍक्च्युली मला 150 रुपीजला 3 मिळालेले आहेत. 150ला 3 म्हणजे खूपच छान डील आहे ही. कारण मी जेव्हा डीमार्ट मधनं जे नॉर्मल असे लीडचे म्हणजे जे वुडनचे कंटेनर घेतलेले ना, तेच मला माझ्या मते 119, 169ला हे अशातले मी घेतलेले. ते खूप महाग मिळाले. यातली छोटी साईज पण आता आपण डीमार्टला घ्यायला गेलो ना, तर ती पण 99 रुपीजला आहे. तर त्याचा विचार करून मी म्हटलं अशा पद्धतीचे मिळत आहेत तर आपण घेऊन टाकू. तर आणि अजून पण मला 2-4 प्रॉडक्ट्स मिळालेले काचेचे, ते मी ऑर्डर केले आहेत. जसे रिसीव्ह होतील तसे मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर याचा ऍक्च्युली ना आता हा प्रोडक्ट ऑनलाईनला दिसतोय मला अवेलेबल, याची तर मी लिंक शेअर करेनच करेन. पण याची ना आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. तर आउट ऑफ स्टॉक असल्यामुळे याची लिंक तर माझ्याकडे म्हणजे मी शेअर नाही करू शकत आहे. पण याची लिंक नक्की शेअर करेन. आणि जेव्हा कधी हा प्रोडक्ट अवेलेबल येईल तेव्हा मला नोटिफिकेशन येईल, तेव्हा मी याची लिंक तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि ज्या गोष्टी मी घेतल्या आहेत ना, त्याच्या जशा ते येत जातील, जशा व्हिडिओमध्ये मी दाखवेन तशा त्यांच्या लिंक शेअर करेन. तर तुम्हाला आजची ही आपली शॉपिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आज आनंद झालाय आणि खूप खूप छान वाटतंय. म्हणजे अगदी म्हणजे मी ज्या म्हणजे पैसे घातले आहेत ना, त्याच्या रेंजने खूप मस्त अशा आल्यात. आज ना ऍक्च्युली आता 3 दिवस हॉलिडे आलेले, म्हणजे सॅटर्डे, संडे आणि मंडे असे 3 दिवस हॉलिडे आल्यामुळे म्हणजे सचिनला तो सुट्टी असते. तर ज्या वेळेस त्याला सुट्टी असते किंवा त्याला थोडंसं काम कमी असेल तर तो मला माझ्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करत असतो. म्हणजे तुम्ही जे बोलता ना की प्राजक्ता एवढी सगळ्या गोष्टी तू अशा कशा करू शकते सगळ्या गोष्टी, तर सचिनची मला बऱ्याचशा कामात मदत होते. तर थोडेसे इस्त्रीचे जे कपडे होते ते त्याने आज प्रेस करून ठेवलेले. म्हणजे मला म्हणजे खाली वरती यायला पण लागतात, ऑफिसला पण जायला वगैरे लागतात. तर मी काही खाली देत नाही कपडे लॉन्ड्रीला, किंवा लॉन्ड्रीला म्हणजे माझे ड्रेस असतात ते सगळे लॉन्ड्री वॉशच असतात. मी शक्यतो पहिला जो वॉश असतो ना तो मी लॉन्ड्रीमध्येच देते. आणि हे पण जे तुम्ही म्हणजे ऑफिसचे पण असतात ना माझे जे कॉटन्स आहे ते शक्यतो मी लॉन्ड्री वॉशच देते. फार कमी मी ते घरी धुते. आणि जे बाकीचे जे असतात ना ते घरीच धुते आणि मग प्रेस वगैरे करून ठेवते. म्हणजे आता मला, कारण प्रेस केल्याशिवाय मी नाही वापरत कपडे, म्हणजे मला ती सवयच आहे काय माहिती नाही. पण मी फार कमी, म्हणजे अगदीच खूपच असं एमर्जन्सी असेल किंवा असं नाहीच जर झालंय तरच, आणि इस्त्री बंद पडली तरच मी विदाऊट इस्त्रीचे कपडे घालते. नाहीतर मी शक्यतो म्हणजे इस्त्री पाहिजेच मला माझ्या ड्रेसला. तर आता त्याला वेळ होता तर त्याने बऱ्यापैकी थोडेफार जे डेली वेअरचे कपडे म्हणजे खाली वरती वगैरे जायला मला लागतात तर ते त्याने मला काम म्हणजे हलकं करून ठेवलं. बघितलं तर अरे आज कपडे इस्त्री केलेले होते. तर त्याला वेळ असतो तेव्हा तो करतो माझी ही सगळी कामं छोटी मोठी. त्याच्यामुळे ना बराचसा वेळ वाचतो. म्हणजे याच्यात पण माझा बराचसा वेळ पण वाचतो आणि त्याचबरोबर माझे पैसे पण सेव्ह होतात. कारण आता जर तुम्ही घरी करायला गेलात तर तुमचा थोडाफार काही अर्धा तास जाईल तो. पण जर तुम्ही आता मला रोजच लागतात ऑफिसचे वगैरे, पण जर आता आपण रोज जर इस्त्री करायला गेलो तर प्रत्येक ड्रेस 8 रुपये तरी घेतात. म्हणजे जर वरचा ड्रेस आणि खालचा पायजमा तर 8, 16, 20 रुपये पकडा तुम्ही जास्तीत जास्त पर ड्रेस मागे जातच. कधी कधी दुपट्टा पण असतो मग अजून जातात. मग असे थोडेसे पैसे वाचतात. पण पैसे वाचावे हा त्याचा मागचा उद्देश असा नाहीये, म्हणजे पैसे वाचावे, पण त्या स्वतःच्या सवयी स्वतःला असलेल्या नेहमी चांगल्यात. म्हणजे स्वतःचे कपडे स्वतःच प्रेस करायचे, घालायचे, व्यवस्थित ठेवायचे. त्याने ते व्यवस्थित ठेवले पण जातात कपडे. कारण दुसऱ्या वेळेस ते चुरगळलेले मिळू नये म्हणून पहिलंच मी ते व्यवस्थित छानपैकी झाडते. जेव्हा आपण झाडतो ना, म्हणजे कपडे सुकत घालतो तेव्हा ते छान असे झाडून सुकत घालते. त्याच्यामुळे ते खूप जास्त असे चुरगळलेले नसतात. आणि शक्यतो मी अशी ना हँग करते कपडे, म्हणजे अगदी त्याला खूप पिळत नाही. जेवढे पिळायचे कपडे असतात तेवढेच मी पिळते, बाकी सगळे असे हँग करूनच ठेवते. त्याच्यामुळे खूप त्याला अशा चुऱ्या पडत नाही. तर अशा काही ज्या बेसिक गोष्टी आहेत माझ्या ज्या मला तशाच लागतात. तर असो, आता हे झालं आवरून आणि आता मला जेवणाची तयारी करायची. आज काही जास्त असं जेवण नाही करायचं मला, कमीत कमी, कारण गरम एवढं होतं ना की काय सांगू तुम्हाला. तर आता मी कोबीची भाजी करायचा आता विचार करते. ऍक्च्युली सकाळी कोबी करायचा होता पण सकाळी मी कोबी नाही केला, सकाळी मी भोपळा केला. आणि कोबी किंवा मग बघते तर सचिनला दोडकं वगैरे काय, त्याला विचारते तुला दोडक्याची भाजी खायची असेल तर मग दोडकं करेल.
तर चला बघूया आपण. बहुतेक माझ्यामध्ये दोडकंच बोलेल तो, कोबीचे नकोच बोलेल रात्रीचा. टिफिनला कोबीची भाजी चालते, पण दोडक्याची भाजी मग आता त्याला विचारते. त्याला मसाला घालून आवडते, मला पिवळ्या मिरचीची आवडते भाजी. तर तो म्हणेल तसं, कारण दोघांना पण खायचं. मला तर काही चालतं, मला काही तसा प्रॉब्लेम नाही. कामांना सुरुवात करूया चला. आणि आज मी सुरुवात भाजी बनवण्यापासून करणार आहे. मी भाजी पहिली करून घेणार आहे आणि कुकर वगैरे जे काही मला लावायचंय किंवा थोडंसं चपात्या वगैरे करायचं ते सगळं नंतर काम करणार आहे. सुरुवातीला जेव्हा मला लग्न झालेलं तेव्हा मला कोबी चिरायला खूप म्हणजे समजायचंच नाही, आणि कारण मला तो अगदी बारीक बारीक हवा असायचा आणि तो माझ्याकडनं काही बारीक चिरला जायचा नाही. कारण मला सवय होती ना वेळीवर चिरायची सगळ्या गोष्टी, आणि सुरुवातीला इथे वेळी होती पण वेळी कोण वापरायचं नाही, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहे ना चॉपिंग बोर्डवरच करायचे. त्याच्यामुळे मला पण ती चॉपिंग बोर्डची सवय अजिबात नव्हती. मला वेळीवरची सवय होती. मला चॉपिंग अजिबात जमत नसायचं. पण मी सचिनला सांगायची मग की मला कोबी वगैरे कापून दे, तर तो खूप छान मस्त असा बारीक कोबी कापतो. आणि मला अजूनही म्हणजे मी कधीतरी वेळ असेल ना त्याला तर सांगते मला कोबी बारीक तू चिरून दे, आणि तो खरंच खूप बारीक कोबी चिरून देतो. मला तेवढा असा फाईन कोबी चिरता येत नाही, मी रॅन्डमली चिरते. तर बघा भाजीला मी राई, जिरं, कांदा मी टाकत नाही. याच्यामध्ये थोडंसं मिरची, कढीपत्ता, त्याचबरोबर थोडंसं हिंग मी ऍड करते, आणि थोडीशी हळद आपण याच्यामध्ये ऍड करायची, थोडंसं मीठ टाकायचं, आणि फोडणी छान तडतडायला पाहिजे. मात्र हे सगळं झालं फोडणी करून की आपण याच्यामध्ये कोबी ऍड करून घ्यायचा. कोबी छानपैकी परतवून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता मी खूप मोठा चिरलाय, खूप असा अगदी एकदम बारीक बारीक चिरला नाहीये. आता याच्यामध्ये हे परतून घेतलं की आपण याच्यामध्ये एक थोडासा बटाटा टाकणार आहे. चण्याची डाळ मी आता वापरली नाही, कारण चण्याची डाळ माझ्याकडे काही भिजवलेली नव्हती, त्याच्यामुळे मी थोडासा कोबी टाकलाय याच्यामध्ये. कोबी मध्ये बटाटा छान लागतो. तर आता ना हा आपण वाफेवर शिजवून घ्यायचा. याच्यामध्ये कुठलंही पाणी ओतायचं नाही. पाणी टाकलं की कोबीची भाजी अगदी गिजगिजीत होऊन जाते. तर आता याच्यावरती वाफेवर शिजण्यासाठी थोडंसं पाणी मी ठेवलंय बघा प्लेटवर. 1-2 मिनिटात ते शिजवून जाईल, काही खूप जास्त वेळ लागणार नाही. तर थोडासा टमॅटो, काकडी जे फ्रीजमधनं लागणार होतं त्या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढून घेतल्यात इथे. आपल्यापैकी बऱ्याच जणी कोबीच्या भाजीत टमॅटो वापरत पण असतील, काही जण वापरत पण नसतील. मी वापरते पण अगदी थोडासा वापरते, आणि तो सर्वात शेवटी टाकते. म्हणजे खूप आधीपासून त्याच्यामध्ये कोबीमध्ये टमॅटो टाकत नाही, नाहीतर ना मग त्या टमॅटोचा सगळा कलर त्या भाजीला येतो, म्हणजे रेड. आणि जर आपण बटाटी किंवा चण्याची डाळ त्याच्यामध्ये टाकलं ना तर आंबटपणामुळे ती गोष्ट लवकर शिजत नाही. जर तुम्ही आंबटपणा म्हणजे काही असो, मग तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये जर आंबटपणा नंतर जर तुम्ही टाकला ना तर आतला पदार्थ पटकन शिजतो. कधी कधी आंबटपणामुळे तो पदार्थ शिजला जात नाही. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला टाकायचं असेल टमॅटो तेव्हा सर्वात शेवटी टाका, किंवा थोडंसं अर्ध शिजल्यानंतर टाका. तर इथे माझी भाजी आता तयार झालेली आहे. याच्यामध्ये आता थोडासा टमॅटो टाकलेला आहे मी, थोडीशी धणाजिराची पावडर याच्यामध्ये मी वरून टाकलेली आहे, आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये मी ऍड केलेली आहे. थोडंसं ओलं खोबरं तुम्ही टाकलं तर अजून याची टेस्ट खूप छान लागते. तर अशा पद्धतीची म्हणजे माझ्या पद्धतीची ही कोबीची झटपट होणारी भाजी होती, आज तुमच्याबरोबर शेअर केलेली. कारण मला बऱ्याच वेळा रिक्वेस्ट पण येते की भाज्या पण शेअर करत जा ताई, तुझ्या रेसिपी खूप सोप्या आणि इझी असतात. तर ही माझ्या पद्धतीची कोबीची भाजी झटपट अशी तयार झालेली आहे. आणि मला अजून एक प्रश्न आलेला कमेंटमध्ये की ताई तुझ्याकडे सेपरेटर्स नाही आहेत का कुकरमध्ये? तर माझ्याकडे कुकरमध्ये सेपरेटर्स आहेत, तर ते पण म्हटलं चला तुमच्याबरोबर दाखवते मी, म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करते. तर कुकर लावून घेतलाय बघा मी, आणि आता मी कुकर लावताना मी दुसरे कुकरचे डब्बे वापरलेत, आणि जे सेपरेटर्स मला दाखवायचे होते व्हिडिओमध्ये म्हणून मी दुसरे लावलेले होते, जे छोटी भांडी माझ्याकडे जी वेगळी आहे ते. तर अशा पद्धतीचे हे माझ्याकडे कुकरचे डब्बे आहेत बघा. कारण हा जो कुकर मी सध्या वापरतो तो सेटमध्ये होता 2 लिटर, 3 लिटर आणि 5 लिटर. तर 5 लिटरचा तर मी काही वापरत नाही, तर छोट्या कुकरमध्ये 3 लिटरच्या कुकरमध्ये ठेवण्यासाठी मग मी एक अशी जाळी विकत घेतली, आणि त्याचबरोबर हे 2 डब्बे घेतलेले आहेत. हे कुकरचेच डब्बे आहेत, फक्त याला एवढं असं आहे ना की याला पकड म्हणजे जशी जाळी येते ना दोन्ही साईडला हँडल्स, ते असे नाही आहेत. पण हे डब्बे कुकरसाठी म्हणूनच मी घेतलेले आहेत. मी वापरते कधी कधी, पण कधी कधी मला थोडंसं जास्त काही वाटायचं असेल किंवा लावायचं असेल तर मी थोडंसं वेगळे कंटेनर वापरते, म्हणजे जे घरातले असतात ते. नाहीतर मग थोडंसं तितक्या तिथे लावायचं असेल तर हे कंटेनर वापरते. चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुमच्याबरोबर माझी जी ऑनलाईन शॉपिंग होती छोटीशी अशी नाही म्हणता येणार, पण खूप छान अशी जी शॉपिंग होती, मस्त अशी डील होती,
ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला पण तुमच्यासाठी जर ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करा. मी लिंक शेअर करेनच खाली. आणि मला तुमच्याबरोबर अजून एक मिशोचा जो प्रोडक्ट म्हणजे 2 दिवसापूर्वी मी जो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला ना, तर त्याची पण डिटेल माहिती मला सांगायची आहे. तो प्रोडक्ट पण मिशोवर आउट ऑफ स्टॉक असल्यामुळे मी त्याची लिंक दिली नाहीये आणि मग मी तो प्रोडक्ट जिथे अवेलेबल आहे ती लिंक तुम्हाला दिलेली आहे. पण तुम्हाला 150, 200, 250 पर्यंत जरी असेल ना तरी तुम्ही मागवा. म्हणजे घरातलं कुठलंही काही जरी म्हणजे पडदा असेल किंवा एखादं टी शर्ट असेल, एखादं शर्ट असेल किंवा स्कर्ट असेल, लहान मुलांचे छोटे छोटे म्हणजे फ्रॉक असतात, त्याला पाठीमागे हुकच्या ऐवजी किंवा बटनाच्या ऐवजी प्रेस बटन असेल तर ते खूप इझी होतं. हाताचं कधीतरी आपल्याला मध्येच असं लावायचं असेल तर ते लावू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या प्रोडक्टने आपल्याला सॉल्व्ह होतील. तर मी त्याचा पण एक डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर उद्या परवामध्ये बघू, जसं जमेल तसं नक्की शेअर करेन. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.